गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजे। नोव्हेंबर 2025 पर्यंत मशीन्स पुरवा, सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश। राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याची माहिती। पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहणार। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार। 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकारवर कसं फेडणार? ठाकरेंचा सवाल। तर कर्ज काढून काम करत असाल तर त्याला विकास मानत नाही, उद्धव ठाकरे यांची टीका। कर्ज काढण्याचे निकष पाळून जनसेवा, यात गैर काही नाही, राऊतांच्या टीकेवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना प्राथमिक मदत का दिली नाही? देवाभाऊंचं कोट्यावधींच्या जाहिराती कशासाठी? राज्यावरील कर्जावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक। राज्याचा जीडीपी 50 लाखांच्या वर, राज्याच्या जीडीपीच्या 25% कर्ज घेणं सेफ, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांचं राऊतांना उत्तर। राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज कोणी केलं? कोणत्या योजनांमुळे राज्यावर हे कर्ज झालंय? राऊतांचा सवाल। तर आर्थिक शिस्त लावणारे अजितदादा यावर भाष्य करणार का? राऊतांचा महायुतीला सवाल। संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचं उत्तर। मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक, राज्यातील ओला दुष्काळावर बैठकीत चर्चा। ओल्या दुष्काळावर सरकार मदत देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। पैठण, आष्टी, अहिल्यानगर, पाथर्डी, शिरूर, कासार, धाराशिव आणि जालन्यात ओला दुष्काळ। काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। नाना पटोलेंनी मंत्रालयात अजित पवारांची भेट घेतली। राज्यातील विविध मुद्द्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। राज्य कर्जबाजारी करण्याचं काम सुरू, राज्याला कर्जात बुडवण्यात महायुतीचा मोठा वाटा, नाना पटोले यांची टीका। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदारांची, तर आमदार रत्नाकर कुटे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि राहुल पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। बीड आणि जालना जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान, मनोज जरांगेंकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीची मदत करा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू, जरांगेंचा इशारा। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज, अन्यथा आत्महत्या वाढतील। राज्यभरात झालेल्या पावसाच्या नुकसानीनंतर वडेट्टीवारांचं वक्तव्य। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस, 65 वर्षावरील महिलांकडूनही योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर, तर एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी। लाडक्या बहिणीमध्येही भ्रष्टाचार, लाखो बेकायदेशीर खातेदार। लाडक्या बहिणीमुळे कर्ज झालं असेल तर ते पैसे तुमच्या खिशातून द्या, राऊतांचा हल्लाबोल। लाडक्या बहिणींच्या मताचा वापर करून महागाईच्या खाईत लोटलं जाईल, वडेट्टीवारांची टीका। घरात गाडी असल्याचं कारण देत चिपळूणमधील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा लाडकी बहीण योजनेतून अर्ज बाद। ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या, आमची एक वेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू? महिलेचा संतप्त सवाल। महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत, सरकारचा पैसा कुठे जातो हे त्यांनाही समजत नाहीये। सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा, 25 लाख लाडक्या बहिणींची नावं काढून टाकली, हा त्या महिलांवर अन्याय। नावं का काढली हे सरकारने सांगावं, सुळेंची प्रतिक्रिया। सोलापुरात बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार एसटीतून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासून बंजारा वंजारा असं बोलतो। बंजारा आणि वंजारा एकच, या वक्तव्यावरून धनंजय मुंडे पलटले। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहापूरमधून निघाला लॉंग मार्च, मुंबई नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चा अडवला। बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात घुसखोरी करू नये यासाठी मोर्चाचं आयोजन। आदिवासींमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही, घुसखोरी झाल्यास आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल, राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांचा थेट इशारा। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी या नावाने आठवणी शेअर। व्हिडिओतून फडणवीसांनी मोदींसोबतच्या पहिल्या भेटीबाबतची आठवण सांगितली। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। आयटीआयचे विद्यार्थी, राज्यातील 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन होईल। भाजप राज्यात नमो नेत्र संजीवनी अभियान राबवणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान, 1 लाख मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करणार, 10 लाख गरजूंना मोफत चष्मा वाटप केलं जाईल। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे उद्या रात्री 8 वाजता ड्रोन लाईट शोचं आयोजन। 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार। अजित पवार आज बीड जिल्ह्यात मुक्कामी असणार आहेत। उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे। अहिल्यानगर, बीड, परळी वैजनाथ रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटनही होणार।
बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा. बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप शक्ती प्रदर्शन करणार. वरळी मतदारसंघातून भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवून रॅलीद्वारे ताकद दाखवणार. राऊतांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक. अजित पवारांवरील टीका केली तर जीभ हा सोडून देऊ. आमदार इद्रिस नायकवाडी यांचा संजय राऊतांना इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबर रोजी नागपुरात चिंतन शिबिर. राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी सहभागी होणार. काही जिल्ह्यातील पक्ष संघटनेत फेरबदल होण्याची शक्यता. शिरसाटांकडून सिडकोत 5,000 कोटींचा घोटाळा. शिरसाटांवर बोलल्यापासून ते माध्यमांसमोर येत नाहीत. रोहित पवारांची टीका. तर हिंमत असेल तर शिरसाटांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे मुद्दे खोडून काढावेत. रोहित पवारांचं आव्हान. प्रभादेवीतील स्थानिक नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू झाल्याने एल्फिन्स्टन पुलाच्या बाजूला राहणारे राज ठाकरे यांच्या भेटीला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सोलापूरमधील नांदणी चेकपोस्टला भेट देत केली पाहणी. प्रशासनाच्या बैठकीत मंत्री सरनाईकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत फैलावर घेतलं. सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचं वृद्धापकाळानं निधन. 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. निर्मला ठोकळ काँग्रेसकडून 2 वेळा आमदार राहिलेल्या आहेत. विराट चर्चगेट लोकलमध्ये महिलांच्या डब्यात विकृत नराधमाचा धुडगूस. चित्रा वाघ यांनी घेतली विभागीय व्यवस्थापकांची भेट. निवेदन देऊन तात्काळ सुधारणा करण्याची चित्रा वाघ यांची मागणी. बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग सोनू सूदला समन्स. 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. तर ईडीने अभिनेता सोनू सूदला 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलंय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही महानगरपालिका आयुक्त मनमानी करत आहे. आम्हाला लेखी हमी मिळालेली नाही. मीरा भाईंदर काशीगाव मेट्रोचे जमीन वादामुळे काम थांबले. यावर आमदार नरेंद्र मेहता यांचं स्पष्टीकरण. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आयुष कोमकर हत्या प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल. धाराशिवमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलं. पुण्यात मुसळधार पाऊस. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात पाणी साचलं. पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. मराठवाड्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका. 640 गावांमधील शेतकऱ्यांचं पीक नष्ट. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील गावात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे पूरस्थिती निर्माण. अवकाळी पावसाने नद्यांना पूर. पावसाचं पाणी घरात शिरलं. लातूरच्या औसा तालुक्यात रेणा नदीला पूर. पुरामुळे नदीकाठच्या 200 एकरवरील पिकांना फटका. सोयाबीन, तूर, ऊस पिकांचं सर्वाधिक नुकसान. उजनी गावात देखील पुराचं पाणी शिरल्याने अनेक दुकानांचं नुकसान. लातूरमधील उजनी भागात शेकडो एकर शेतीला पुराचा फटका. पुराचं पाणी दुकानात शिरल्याने दुकानांचंही नुकसान. सोयाबीन, तूर, ऊस पिकांचं मोठं नुकसान. जळगावमधील सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश्य पाऊस. पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कुऱ्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वडोदा ही गावं पाण्याखाली. सर्वत्र पाणी साचल्याने शेतीचं घरातील साहित्यांचंही मोठं नुकसान. नांदेड जिल्ह्यात 6,48,00,000 हेक्टरवर खरीप पिकाचं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळवंडल्या. पावसामुळे जालन्यातील विविध शहराला पाण्याचा वेढा. कोठारी नगर भागातील अनेक भागात पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्याचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील शिवशाही बसला गळती. कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रवाशांचा सवाल. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी. एसआयटी अहवालाच्या कोर्टाच्या आदेशात उल्लेख. कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट. याचिका फेटाळल्या. महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्याच्या हालचालींना वेग. आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार. नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार. उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना. सुप्रीम कोर्टामधील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी होणार अंत्यसंस्कार. आदित्य ठाकरेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र. एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्याची ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडे मागणी. विधानभवनातील मारहाण प्रकरण. विशेष अधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार. विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर यांची माहिती. नागपुरात 10 ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचं आयोजन. विदर्भातील सर्व प्रतिनिधी महामोर्चात सहभागी होणार. काल पार पडलेल्या ओबीसी व समाजाच्या बैठकीत हा निर्णय.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक. 1 महिन्याच्या आत मराठा आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. अन्यथा उपोषण करण्याचा आंदोलकांचा इशारा. नागपुरात 18 सप्टेंबरला महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी मेळावा. मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ मार्गदर्शन करणार. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा ऍक्शन मोडवर. विखे पाटलांच्या लोणी गावात उपोषण करण्याचा संजय लाखे, शिवानंद भानुसेंचा इशारा. 1 महिन्यात मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी. रत्नागिरीत ओबीसींच्या मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चातून घरी परतत असताना कार्यकर्त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. रत्नागिरी पंचायत समिती उपसभापती आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नावले असं मृत व्यक्तीचं नाव. नंदुरबारच्या धडगाव शहरात सर्व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा. आदिवासी समाजात धनगर आणि बंजारा समाजाच्या घुसखोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. सोलापूरच्या करमाळ्यातील केममध्ये प्रहारकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन. संध्याकाळी 6 वाजता केममध्ये बच्चू कडूंची जाहीर सभा. मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन. अमरावतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा. माजी आमदार ज्ञानेश्वर धानी पाटलांच्या बॅनरवर उपनेत्या प्रीती वंडे यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण. पुण्यात काँग्रेसचे वडगावशेरी उपाध्यक्ष सचिन भोसलेंच्या पाण्यावर चालणारी गाडी आणि नंबर प्लेट हातात घेत अनोखं आंदोलन. गेल्या 2 वर्षापासून अनेक तक्रारी करूनही उपाययोजना न केल्याने निषेध आंदोलन. सचिन भोसलेंची माहिती. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात रोजगार हमीच्या कामात मोठा घोटाळा उघड. हिवरा गावात पांढरण रस्त्याचं काम न करता फक्त कागदावर नोंदी दाखवल्या. सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून